आईला खरं सांगतो, स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. स्वर्गात? अरे आता ती काही काही आली ना, बघ कशी थायताय थायताय नाचते. अरे याला हात नको लावू, त्याला हात नको लावू, हे कर नको, ते कर नको. जेवण बिवण घाल नाही म्हणत, आपण आपलंच करायचं. अरे बेकार आहे बघ ती. बघू. ए अगं आता हा कोण? अगं अगं काय, मामाचा मुलगा आहे माझ्या. अगं मग इकडं कशाला आणलंयस? अगं तू पळून आलाय इथं. काय पळून आलाय? अगं मग इथं का घेऊन आलीयस? माझ्या मामाचा मुलगा आहे ना, मग तो मला सोडून कुठे जाणार? हा ना बाबू? ए बाबू, भाऊ आहे ना तुझा, मग बाबू काय? भाऊ नाही माझा, मामाचा मुलगा आहे माझ्या. अगं तुला कळतंय का? आपण इथं मुली राहतो आणि आता हा कुठे राहणार आहे? तो दुसरा राहतो ना इथं फुकट्या, मग हा पण इथंच राहणार. याला काय झालं? ए त्याचा प्रॉब्लेम आहे, आणि तसं पण त्याला जॉब लागल्यावर तो 2-3 दिवसांनी जाणार आहे. अगं मग ह्याचा पण प्रॉब्लेम आहे, हाय की नाही राम्या? सांग ना तू. अहो ताई, कसं आहे माहितीये का, माझे वडील आहेत ना, माझं त्या पाटलाच्या काळ्या पोरी सोबत लग्न लावून देतात ते, म्हणून मी पळून आलो. अरे मग त्याचा आणि इथे राहण्याचा काय संबंध? असं कसं संबंध नाही, हा इथंच राहणार, मला नाही सोडून कुठे जाणार. राम्या सांग ना, लई चांगली ती, ऐकल तुझं. अहो कसं आहे माहितीये का, मी जर त्या गावात त्या पाटलाच्या पोरी सोबत लग्न केलं तर माझं आयुष्य खराब झालं ना, आणि मी हिला सोडून कसं राहू शकतो ना, म्हणून मी हिच्याकडे पळून आलो. आणि आता मी खूप पैसा कमवणार, खूप मोठं नाव कमवणार, आणि तेव्हा घरी जाणार. अगं आणि ह्याला काय कळतंय? आणि मग आला इकडे माझ्याकडं, आणि तो इथले पैसे पण देईल की, देशील ना राम्या? हा मग पैसे देणार ना मी. अगं ते सगळं ठीक आहे ग, पण आता हा इथे राहणार, तो पण राहतोय, आणि आपण 2 मुली, आपण सगळे कसं राहणार एका घरामध्ये? अगं मी आहे ना इथं, आपण बेडरूमात झोपूयात आणि हे दोघं हॉलमध्ये झोपतील. चालेल. आणि यांचं जेवणाचं काय? मी आहे ना, मी केलंय सगळं. ए तू सकाळचं सगळं नीट केलंयस ना? मी केलंय की, आणि मी सगळ्यांसाठी जेवण पण केलंय. हा. काय तू आणि सगळ्यांसाठी? ए बाई, आमच्या इकडे असं नसतंय, आम्ही सगळ्यांचा विचार करतो, सगळ्यांसाठी जेवण बनवतो. बर ठीक आहे, मी आवरते. ऐक ना, रामाला राहू दे ना इथं, प्लीज प्लीज प्लीज. प्लीज यार. हे बघ, हे मला तर काही पटत नाहीये, पण जास्त दिवस नाही, तो मुलगा गेला ना, याला पण जावं लागेल. हा चालेल ना, चालेल. अरे हाय तो एक वट वाघासारखं फिरत असते, येला आता बघ तू. बरं चला जेवायला जाऊ. चला. राम्या म्हटलं होतं ना ते राहून देईल, बरं झालं राहून दिलं. चल जेवायला. अरे हे राहिलं की तिकडे. कोण तू? आधी सांग तू कोण? मी इथंच राहतो, पण तू कोण? मी पण इथेच राहतो. इथंच राहतो. अच्छा, तू राहुल आहे का, जो सकाळपासून घरी आला नाही? हा. माय नेम इज रिअल स्टार रॅमी, उर्फ रामेश्वर गणपतराव कोंडीबा पाटील. हे सगळं तुझं नाव? येस ऑफकोर्स, रॅमी. बर ठीक आहे.
पण एवढ्या रात्री कस काय आला? माझी पुरी भरत होती. आज किती पिला बिला पण नाही हा. कन्फर्म नाही पिला. बाबा बाया घरात एकट्या राहत्या, बघावं लागतं. अरे तू, अगं हा बघ की आला. मी म्हंटल होतं ना, हा कुठं पळून जाणार आहे? अगं ओरडते काय मग? हा ना, माझे फुलं सांडले नाही तर. आणि तू तू काय बघतोय? कुठं होतास एवढा उशीर? हा, कुठं होतास? आम्ही सगळे किती टेन्शन मध्ये आलो माहितीये? मग आम्ही किती टेन्शन मध्ये आलो. काय झालं एवढा उशीर? का झाला एवढा उशीर? तुला माहिती ना मला चालणार नाही. म्हणजे तिला चालणार नाही. थांबा, त्याला तर बोलू द्या. हा, बोल तू बोल. मी बोलतीये ना. सॉरी, ऍक्च्युली माझ्यामुळे तुम्हाला थोडा त्रास झाला. थोडा? मला तर आहे ना पुरी बिरीचाच मॅटर दिसतोय बर का. हो, मला कळतं की तुम्हाला त्रास झाला, पण मी इंटरव्ह्यूला गेलो आणि बघतोय तर माझा फोन बंद पडला होता आणि माझे पैसे सगळे घरी राहिले होते. आणि घरी येऊन तरी काय करणार, म्हणून चालत चालत आलो. म्हणजे तू एवढ्या लांबून चालत आलास? अरे एखादा फोन तरी करायचा. घ्या, आता तोच नाही बोलला का की त्याचा फोन स्विच ऑफ झालता म्हणून? अरे डेंजर, तो लय डेंजर आहे. 2 दिवस बोटावर मोजताना इतकंच बोललाय तो. फुला शिके. बर जाऊ देत, मला आवरायचंय. आणि हो, तुम्हा दोघं मुलांना मी आत्ताच सांगते, अजिबात घराच्या बाहेर जायचं नाहीये. जर कोणी पाहिलं ना तर सगळ्यांना कळेल तुम्ही इथे राहताय म्हणून. ओके, यस मॅम. म्हणजे मी सांगतो ह्याला सगळे समजून. तुम्ही टेन्शन घेऊ नका. गरीबी बिचारा, कळत नाही त्याला. मी सांगतो, काळजी घेऊ नका. अरे भाऊ, तुला काही टेन्शन बिन्शन आहे का? असं रात्रीचा काय फिरतो तू? हे बघ, तसं काही नाहीये रे. तसं काय नाहीये. सगळे येडे दिसते तिथं. जाऊ दे मरते, मी जातो आम्हाला. हे बघ, मी तुम्हाला सांगितलं की माझा फोन बंद पडला होता आणि माझे पैसे सगळे घरी राहिले होते. अरे तुझं खरं आहे, पण त्या पोरी आल्या ना टेन्शन मध्ये. हे बघ, मला समजलं की तुम्हाला त्रास झाला आणि याबद्दल मी तुम्हाला सॉरी पण बोललो. बरोबर, जाऊ दे. पण नेक्स्ट टाइम जाता नाही ना, मला सांगत जा. म्हणजे आपण काय करू, व्हिडिओ काढू आणि युट्यूबला टाकू. मज्जा. काय? अरे टेन्शन नको घेऊ, तू फक्त मला सांग, आपण करू. बरं, त्यांना सांग की मी एका ठिकाणी इंटरव्ह्यूला गेलो म्हणून. रांगोळ. झालं माझं सकाळीच, तू कर. आईला गरम पाणी ठेवले. जाऊ दे, मीच गरम घेते. रेडी आहेस का ग तू? आधीच मला उशीर होतोय, अशी काय मध्येच जातीये? आईला तू ठेवलं होतं हे पाणी, मला नव्हतं माहिती, मी आले. अगं काय मूर्ख मुलगी आहे यार. अगं विचारायचं तरी नाही यार, मूर्ख. अगं कोणच नव्हतं तिथं.
मग कोणाला विचारू ना? मला काय माहिती नाही, आत्ताच्या आत्ता बाहेर ये बघ. अगं अशी कशी येऊ? मला काय सांगू नको, ये तू. थांब 5 मिनिटात आले. नको जास्त लोड घेऊ. काय मूर्ख मुलगी आहे यार. शी, आता मला किती उशीर होतोय. कौन समझा इस कलम वाली बाई की ताकत को? कौन समझा? मैं? कौन समझा इसकी बात को? कौन समझा ये कलम वाली बाई कलम के जोर पे क्रांति लाना चाहती थी? मैं समझ गया इसकी बात को, रील बना रहा हूँ, देश को जागरूक कर रहा हूँ, समझे? हाँ, ओए कातिया, ये एक मजदूर का हाथ है, एक बार पड़ता है ना, आदमी उठता नहीं, उठ जाता है. हे काय चाललंय? अरे आता हा काय करतोय? आओ लॉलिता, आओ लॉलिता, आओ. काय चाललंय रे? सॉरी, रील बनवते, रील. या ना, तुम्ही पण बनवा. सुपरस्टार रॅमी सोबत रील या. ए, तूच बनव. आणि काय चुकीचे डायलॉग बोलतोय रे? डायलॉग चुकीचे? मी? अहो मॅडम, ते काय माहितीये का, रिमिक्स येते, रिमिक्स. सगळं असं मिक्सिंग, जरा रॅमी स्टाईल. हा, बर, पण थोडस हळू ना. बाहेरचे लोक आले तर घरात. आणि एवढ्या सकाळी कोण बनवतं रे? कोण म्हणजे काय? सांगितलं ना, मी, अर्थात मी. धन्य आहे. अवघड आहे तुमचं सगळ्यांचं. या घरात मी सोडले ना, बाकी सगळे असेच आहेत वाटतं. बरं जाऊ दे, मी काय म्हणतो, अहो या ना, अहो एक 2 मिनिटं, अहो या ना. आईला कोणाला कदरच नाही. रॅमी सुपरस्टार ओ ललिता. चला आपण व्हिडिओ बनवूया. तो गाईस तुमच्या समोर एक धमाकेदार रिमिक्स, नाना बिना वगैरे सगळे तुमच्या समक्ष येणार आहे. कोण पाहिजे? ते प्रियता इथेच राहते का? एवढ्या सुंदर मुलीचं त्यांच्याकडे काय काम नाही? काय? तुम्ही कोण आहात? आधी आत येऊ का? हा, सॉरी, या बघ येऊ का तुमची? नको राहू दे. या ना. बसा, सगळं आपलंच आहे. कसं आपलंच आहे, बसा. मॅडम, तुम्ही पण काढता का? काय? रील नव्हते, रील स्टार आहे ना, म्हणून विचारलं तुम्ही पण काढणार? नाही, मला नाही आवडत हे सगळं. तुम्ही प्रियताईला बोलवता का? हा, एकच मिनिट, 1 मिनिट वेट करा फक्त. प्रियाताई. हे काय? हे सेटा हटव तुझा. नाही, एकच मिनिट, एकच. अगं ताई, जरा उशीरच झाला बर का. मी कालच येणार होते, पण आज आले. हा ठीक आहे, जाऊ दे. मग काय काम असेल तर ते करा सुरू आजपासून. आज नाही, उद्यापासून करते. मग आज काय करणार? आज बघते जरा घर कसं आहे, लोक कशी आहेत. आणि तुम्ही तर ह्या घरात फक्त मुली राहणार होते ना, मग हा मुलगा काय करतोय? त्याला काय करायचंय, मुलं असो किंवा मुली? तसं नाही ताई, मी फक्त विचारलं. मी घरच्यांना सांगितलंय आम्ही फक्त मुलीच राहतो म्हणून. म्हणजे तू काय राहायला आली बा इथं? मग अरे देवा. अगं, आलीस तू? हो. कशी आहेस? मी मस्त. हे बघ, ही आपली 3री रूममेट आहे. 3री?